हॅलो फ्रेंड्स, बी श्री अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज MS सेटनी त्यांची प्रोविजनल आन्सर की प्रोवाइड केलेली आहे, तर आपण ती बघूयात आणि कोणते कोणते क्वेश्चन्स आपण चॅलेंज करू शकतो हे सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगेल। पहिल्या क्वेश्चनचा आन्सर नंबर बी दिलाय, जे की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये कसं आलंय ते आन्सर ते सांगितलेलं आहे। जर तुम्हाला हे आन्सर कसं आलं हे बघायचं असेल तर तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ बघू शकता। क्वेश्चन नंबर 1 चा आन्सर आहे आन्सर नंबर बी। सेकंडचा आन्सर दिलाय ऑप्शन डी। हे पण आन्सर कसं आलंय ते मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये। आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात। क्वेश्चन नंबर 3, त्याचा आन्सर MS सेटनी आन्सर की मध्ये दिलाय ऑप्शन सी। क्वेश्चन नंबर 4, याचा आन्सर दिलाय ऑप्शन नंबर डी। हा क्वेश्चन आपण चॅलेंज करू शकतो। जेव्हा आपण वार्षिक चक्रवाढ पद्धतीने व्याजदर काढतो तेव्हा गिरायकास 10% हा पर्याय सगळ्यात जास्त फायदेशीर असू शकतो। त्याच्यामुळे क्वेश्चन नंबर 4 चा आन्सर आहे ए। हा क्वेश्चन चॅलेंज होऊ शकतो। पुढचा क्वेश्चन बघूयात आपण। क्वेश्चन नंबर 5, याचा आन्सर दिलाय ऑप्शन नंबर ए। हे कसं आलं हे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे। क्वेश्चन नंबर 6 चा आन्सर दिलाय ऑप्शन नंबर डी। या सगळ्या क्वेश्चनची जर का तुम्हाला आन्सर्स एक्सप्लेनेशन हवे असेल तर तुम्ही माझा पहिला व्हिडिओ बघू शकता। नेक्स्ट क्वेश्चन बघूयात। क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 7 चा आन्सर दिलाय ऑप्शन नंबर डी। क्वेश्चन नंबर 8, त्याचा आन्सर दिलाय ऑप्शन नंबर सी। 9 चा आन्सर दिलाय ऑप्शन नंबर ए। 10 चा ऑप्शन दिलाय आन्सर नंबर बी 52। क्वेश्चन नंबर 10 मध्ये आपल्याला 11, 14, 25 इतली संख्या शोधायची आणि 133 दिलेलं आहे। तर यामध्ये काय करायचं, तर या दोघांमध्ये कितीचा फरक आहे, 3चा। या दोघांमध्ये कितीचा आहे, 11चा। मग याचा आन्सर कसं येत आहे, 3। ह्या काय फरक आहे, 3 प्लस आधीची संख्या 3 प्लस 11 किती होत आहेत, 14। पुढे आता इथे फरक कितीचा आहे, 11चा। मग 11 प्लस 14 किती होत आहेत, 25। इथे आली का संख्या 25, बरोबर आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जे पर्याय दिलेले आहेत त्याच्यातून काय करायचं आहे, एक पर्याय निवडायचा आहे की आन्सर येतंय का बघायला। मग आपण काय घेतलाय, 52 घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं, आता आपल्याला हे समजलं। मग मला सांगा की इथे असा कुठला नंबर पाहिजे की ज्याच्यामध्ये जर का आपण 25 ॲड केलं तर आन्सर काय येईल, 52 येईल। मग कुठला नंबर आहे, तर 27। मग आपण आधीच्या रूलनुसार काय करायचं, तर 27 प्लस 25 किती होतात, 52। केलं का मी इथे, हां। पुढे आता आपला हा नंबर शोधून झाला। आता आपल्याला खालचा डिफरन्स सुद्धा शोधायचा आहे। तर मला सांगा की आता हा नंबर कसा काय येणार, तर आपण 133 मायनस 52 करू शकतो। मग ते केल्यावर इथे किती येत आहेत, 81, जे की मग आता आन्सर मॅच झालं पाहिजे। 81 प्लस 52 किती येतात, 133। 81 प्लस 52 किती येतं, 133। म्हणजेच याचं हे कसं सॉल्व्ह करायचं होतं, तर दोन संख्यांचा फरक घ्यायचा होता आणि त्यात आधीची संख्या ॲड करायची होती। आपण जसं करून सॉल्व्ह केलेला आहे क्वेश्चन। म्हणून आन्सर काय आलंय, आन्सर आलंय 52, ऑप्शन नंबर बी। क्वेश्चन नंबर 11 चा आन्सर दिलाय ऑप्शन नंबर डी। क्वेश्चन नंबर 12 चा आन्सर दिलाय ऑप्शन नंबर बी। पुढचा क्वेश्चन बघूयात। क्वेश्चन नंबर 13, क्वेश्चन नंबर 13 चा आन्सर दिलाय ऑप्शन नंबर डी। क्वेश्चन नंबर 14, याचा आन्सर आयोगाने दिलाय ऑप्शन नंबर डी। हा क्वेश्चन तुम्ही चॅलेंज करू शकता। या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन नंबर बी हे आलेला आहे, जे की मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये कसं आलं हे एक्सप्लेन सुद्धा केलेलं आहे। पुढचा क्वेश्चन बघूयात। क्वेश्चन नंबर 15 चा आन्सर आयोगाने दिलाय बी, पण त्याचा आन्सर जेव्हा आपण काढतो तर त्याच्यात ते आन्सर येतं ऑप्शन नंबर डी। मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे।
तर हा क्वेश्चनसुद्धा चॅलेंज होऊ शकतो. पुढचा क्वेश्चन बघा, 16वा क्वेश्चन. त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. याचा फुल फॉर्म काय? वर्ड परफेक्ट टेम्पलेट. पुढचा क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 17. त्याचा आन्सर आयोगाने दिलाय आन्सर नंबर सी. 18चा आन्सर दिलाय ऑप्शन नंबर बी. 19चा आन्सर दिलाय ऑप्शन नंबर बी. 20चा आन्सर दिलाय ऑप्शन नंबर ए. 21चा आन्सर दिलाय ऑप्शन नंबर ए. 22चा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. 23चा आन्सर दिलाय ऑप्शन नंबर ए. 24चा आन्सर दिलाय ऑप्शन नंबर सी. 25चा आन्सर दिलाय ऑप्शन नंबर ए. 26चा आन्सर दिलाय ऑप्शन नंबर सी. 27चा आन्सर दिलाय ऑप्शन नंबर ए. आणि ही सगळी आन्सर्स मी तुम्हाला आधीच आन्सर कीमध्ये प्रोव्हाइड केलेली होती. क्वेश्चन नंबर 28चा आन्सर दिलाय डी. श्रवण, भिक्खू आणि उपाध्याय. 29चा आन्सर दिलाय बी. उपनिषद. 30चा आन्सर दिलाय बी. 31चा आन्सर दिलाय ऑप्शन नंबर डी. यामध्ये त्यांनी तिन्ही गोष्टी घेतलेल्या आहेत सामावून. 32चा आन्सर दिलाय ऑप्शन नंबर डी. 33चा आन्सर दिलाय ऑप्शन नंबर सी. 34चा आन्सर दिलाय ऑप्शन नंबर ए. 35चा आन्सर दिलाय ऑप्शन नंबर डी. 36चा आन्सर दिलाय ऑप्शन नंबर डी. 37चा आन्सर दिलाय ऑप्शन नंबर बी. 38चा आन्सर दिलाय ऑप्शन नंबर बी. 39चा आन्सर दिलाय ऑप्शन नंबर सी. 40चा आन्सर दिलाय ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 40 जर का तुम्ही बघितला तर याचा आन्सर आयोगाने ऋण निर्देश दिलेलंच आहे, पण याचा आन्सर हे विशेषतः ऑप्शन नंबर डी हे सुद्धा होऊ शकतं. जर का कोणी हे आन्सर मार्क केलेला असेल तर तुम्ही चॅलेंज करू शकता हा क्वेश्चन. 46चा आन्सर दिलाय ऑप्शन नंबर डी. 47चा आन्सर दिलाय ऑप्शन नंबर बी. 48चा आन्सर दिलाय ऑप्शन नंबर सी. 49चा आन्सर दिलाय ऑप्शन नंबर ए. आणि 50चा आन्सर दिलाय ऑप्शन नंबर ए. मी हा जो सेट घेतलाय हा सेट सी आहे. तुम्ही तुमचा जो काही सेट असेल त्यानुसार हे आन्सर चेक करून घ्या. आणि अजून कोणते क्वेश्चन्स असतील ज्याच्यासाठी तुम्हाला चॅलेंज करावं वाटतंय असे क्वेश्चन तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. त्या क्वेश्चनवर चॅलेंज होतंय का की तुमचं बरोबर आहे का हे मी तुम्हाला चेक करून नक्की सांगेल.